नमस्कार. मी आज आले आहे माझ्या सलूनमध्ये. थोडा स्टॉक आलेला आहे फेशियल किटचा. हे प्रोफेशनल फेशियल किट आहे कॅनपेकीचं, एकदम प्रोफेशनल आहे. हे ऑइली स्किनसाठी आहे, ऑइली ॲक्ने स्किनसाठी. 7 स्टेपमध्ये आहे. एकदम रिझल्ट खूप छान आहे त्याचे. हे आयव्हरी व्हाईटचं आहे. आणि थर्डवाला आहे ब्राईटचं 10 स्टेपमध्ये. हे आयव्हरी व्हाईटचं जे फेशियल किट आहे ना, हायपर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, सन टॅन ह्याच्यासाठी आहे. पाहू शकता खूप छान रिझल्ट आहे याचा. एकदम O3 रिझल्ट आहे. हे ऑइली स्किनसाठी आहे, ओपन पोर्स वगैरे ॲक्नेवाल्यांसाठी आहे. आणि हे जे आहे ना ब्राईटचं, हे ब्राईटनिंग लाईटनिंग ह्याच्यासाठी आहे. चला मग आपण ऑइली स्किनसाठी हजबंडचं करूया फेशियल. पाहू शकता त्यांचं डेली लाईफमुळे चेहरा किती टॅनिंग झालेला आहे. पाहू शकता तुम्ही बिफोरचा लुक पाहू शकता. आता मी स्टेप बाय स्टेप करून तुम्हाला फेशियल करून दाखवते. तुम्ही फायनल रिझल्ट बघा व्हिडिओच्या शेवटी. पाहू शकता 7 स्टेपमध्ये आहे हे लास्टला SPF 30 आहे. 7 स्टेप. ह्याचं सिरम पण आहे. ते सिरम आणि पीलसुद्धा आहे. एकदम आपल्या साध्या फेशियलसारखं नाही आहे, एकदम प्रोफेशनल आहे. चला मग आपण फेशियलला सुरुवात करूया. फर्स्ट स्टेप घेतली आपण क्लिन्झिंग मिल्क. हे जेल फॉर्ममध्ये आहे. हे नॉर्मल क्लिन्झिंगसारखं नाही आहे. मी आता ट्राय करते. चला आपण सुरुवात करूया फेशियलला. क्लीन करून घेतलं. 5 मिनिटं चांगला मसाज करून घेतला. सेकंड स्टेप आता पील करतोय आपण. जसं लागेल तसंच घेऊया आपण.
हे पील 5 मिनिटं फेसवर ठेवायचं असतं. 2 मिनिटं बोटांनीच फक्त मसाज करायचा असतो याचा, फक्त बोटांनी. आता 3 मिनिटं आपण वेट करूया. 3 मिनिटांनी आपण हे पाहूया. आता हे क्ले मिक्स मी वापरते, फेस पॅक सारखंच आहे. 3rd स्टेप आहे. पॅक आपण 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे. आपण हा पीलवरच लावलेला आहे. चला आपण पुसून घेऊया आता पॅक हा. त्यानंतर आपण 4th स्टेप घेऊया. आता हे मी असंच करून घेते. आता ही 5वी स्टेप आहे, जेल क्रीम. आता आपण 6वी स्टेप, आपण एक प्रकारे मास्क आहे हे यूज करूया. चला आपण पाहूया आपला मास्क झालंय का. झालेला आहे. आपली लास्ट स्टेप आहे 7th स्टेप. सनस्क्रीन लोशन आहे, आपण ते आता अप्लाय करून देऊया. कसं वाटलं तुम्हाला आजचं फेशियल? खूप छान, अप्रतिम. डेली रुटीनमधून कामाच्या वेळातून वेळ काढून आज मला वेळ भेटला आणि जे चेहऱ्याला जे माझ्या 1 तासापूर्वीचा लुक होता आणि तो आत्ताचा लुक तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टरमध्ये. आत्ता तुम्ही पण बघू शकता की किती फ्रेश आणि किती एकदम ब्राईट झाला चेहरा, जो मला स्वतःला वाटत नाही की मी एवढा कसं काय चांगला दिसतोय. पण ठीक आहे, आता त्याच्या मागे पण खूप काही मेहनत आहे. तुमचा स्ट्रेस कमी झाला का रोजच्या तुमच्या ह्याच्यामधून? कसं वाटलं तुम्हाला? खूप खूप छान, रिलॅक्स वाटलं, एकदम झोप आली ती मला. परत मी कंट्रोल केलं, खूप छान वाटलं आहे. आणि असंच मला दर महिन्याला सर्व्हिस भेटली तर मला आणखीन खुश होईल मी बायकोला.
हेअर कलर पण केला तुमचा, कसं वाटलं तुमच्या हेअर केसाला? कलर पण खूप छान वाटला, कारण नेहमी आपण जेंट्स ह्याच्यामध्ये करतो पार्लरमध्ये, तर ते फक्त शॉर्टकट मारतात आणि तिने आज जवळजवळ अर्धा तास फक्त कलरिंग लावायलाच घेतला. तर आता खूप चांगला रिझल्ट झाला, मी बघितलं, आवडला मला ह्याचं हेअर कलरिंग पण. प्रामाणिकपणे वाटलं ना मी, खूप मेहनत. खूप 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 स्ट्रगल आणि खूप मेहनतीपर्यंत तू इथपर्यंत आली, त्याबद्दल तुझं पण प्राऊड फील करतो. आणि अशीच तुझी तरक्की व्हा आणि मला दर महिन्याला तुझ्याकडून असंच सेवा भेटावी. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपली बायको एक पार्लरवाली किंवा एक सलूनवाली असावी का, याच्यामागं खूप कार्य रिझन आहे. एक तर पहिली गोष्ट की आपल्याला ती स्वतः इंडिपेंडेंट राहते, तिला पण कमवायची इच्छा असते पैसे आणि ती स्वतः कमवू शकते, कुणावर अवलंबून नाही. दुसरी म्हणजे की आपल्याला पण नवरा म्हणून तिला पैसे द्यायची गरज पडणार नाही, कारण पार्लरचे आज तुम्हाला माहिती आहे विदाऊट म्हणजे जे ज्यांची बायका नाही आहे पार्लरवाले, त्यांना नवरे किती पैसे देतात, 4-5 हजार रुपये वाटेवर काय देत असेल ते. पण आता जर तुमची जर बायको जर पार्लरवाली असेल तर तुमचे 4-5 हजार नक्कीच वाचणार. प्लस तुम्हाला त्यातून इन्कम पण भेटणार आहे, ती जॉब करते तिचा. तर त्याच्यामुळे 2 फायदे याच्यामध्ये. आणि आपल्या चेहऱ्याची, आपल्या फॅमिलीची, आपल्या घरच्यांची सगळ्यांची काळजी घेणारी ती एक जर पार्लरवाली असेल तर नक्कीच काळजी घेईन. जसं की एक्झाम्पल, ती एक प्रोफेशनल ॲज अ डॉक्टरच आहे. डॉक्टर आपल्याला बॉडीच्या आतमध्ये ट्रीटमेंट देते आणि पार्लर जर वतनी असेल तर ती बॉडीच्या बाहेरची म्हणजे जी केअर, म्हणजे आपल्या बॉडीवर काय काय बॅड इफेक्ट झालेले आहे त्याच्यावरती सोल्युशन देते. जसं की केसावर ऑइल आहे किंवा केसाला चेहऱ्याला काय लावायचं, या गोष्टी ती सांगत राहते. तर त्याबद्दल मी तिचा खूप खूप आभारी. मी पण लकी ती मला भेटली आणि आय एम प्राऊड ऑफ हर. आणि माझी फॅमिली पण मला पण आवडते, त्याबद्दल मी पण देवाचा खूप आभारी आहे. थँक्यू. खूप छान. तुमच्या मनातलं सगळं बाहेर आल्याबद्दल थँक्यू. काय थँक्यू. थँक्यू काय नाही, जे आता लकी आहे म्हणून बोलतो, बाकी काय.